बघा आता आम्ही सायन्स स्टेशनवरनं निघालो एल्फिस्टनसाठी. आम्ही टॅक्सी घेतली आहे, नॉर्मल प्रवास करून बघतो आहे तर किती ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक लागणार आहे, आम्ही कुठे कुठे अडतो, किती वेळ लागेल आम्हाला ते पण बघूया. आणि तुमच्या एकंदरीत लक्षात येईल ज्या ठिकाणी कितना वक्त लग जाता है वैसे बाय रोड जाने के लिए अंकल अपने साइंस से एल्फिस्टन? 15-20 मिनट. बहुत कंटाला नहीं आ जाता आपको चलाते चलाते? बहुत घंटाला आता है, हाथ पैसा काला दाब से परेशान हो जाता हूँ. जाम लग रहा है, खड्डा भी है. जहाँ 10 मिनट पहुँचना चाहिए पैसेंजर को, ये ड्यूटी जा रहा है उसको तो 10 मिनट, 15-20 मिनट लग जा रहा है, उसको आधा घंटा लग जा रहा है. भाई ऑफिस जाता आदमी ड्यूटी तो उसको टाइम से पहुँचना है ना. वो पूरा गुस्सा फिर आप पे निकाल देते हैं. हाँ, अरे यार तुम भगाओ भगाओ. अरे जब मैं रोड खाली रहेगा तब मैं भगाऊँगा ना भाई. हा पत्रा बघताय तुम्ही, ह्या ब्रिजवरचा पत्रा आता निघालेला आहे. म्हणजे ह्याचा कालावधी संपलेला असेल, कारण 100 वर्षांपेक्षा जास्त टिकणार नाही असं ब्रिटिशकालीन सरकारच्या वेळी सांगण्यात आलं होतं. पण आता 125 वर्ष झालेले आहेत. पुढे ह्याची काही गॅरंटी नाही, काही खातपात होईल म्हणून सरकारने यंदा पुढाकार घेतला असावा असं दिसतंय. कॉन्ट्रॅक्टरचं नाव देखील इथे दिलं आहे, बोमनजी रुस्तमजी. हा ब्रिज जो आहे तो 1913 साली बांधला गेला होता. परेल ब्रिज म्हणून नाव दिलं गेलं आहे आणि ह्याच ब्रिजचा आता पुनर्विकास होणार आहे अशी चर्चा सुरू आहे. ज्या ब्रिजवरून आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रवास केलात, आज हे ब्रिज काही काळानंतर नसेल. नाही हे बरोबर आहे. ब्रिज तोडणं हे आवश्यकही आहे, कारण विकास हा झालाच पाहिजे. पण स्थानिक लोकांचा म्हणजे त्यांचा विचार करूनच हा विकास झाला पाहिजे. कोणाला गाडून हा विकास नाही झाला पाहिजे. पण विकास तर झालाच पाहिजे. पण ह्या पुलाशी आमचे 40 वर्षापासूनचं नातं आहे. आम्ही ये जा करत होतो, त्यामुळे आम्हाला तो एक आमच्या हृदयात त्या ब्रिजबद्दल भावना आहेत. पण हा ब्रिज पाडल्यानंतर खूप वाहतुकीची खूप कोंडी होणार आहे, एवढं तर नक्कीच आहे. या मागच्या ह्याच 2 बिल्डिंग आहेत ना? ही बिल्डिंग हा, आणि याच्या मागची पण हो 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 हो. आणि तिकडच्या त्या बाजूच्या बिल्डिंग तोडणार आहे. ही जी ब्रिज आहे, तुमचं लहानपण इकडेच गेलं असेल. तुमच्या आठवणी काय सांगतात किंवा आठवतात का तुमच्या? सगळं आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो. ह्या ब्रिजवरून आम्ही सायकल न्यायचो. कधी आम्हाला धक्का लागला नाही किंवा काय नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की ह्याच्यावरून तुम्ही सायकल नाही नेऊ शकत, एवढी चालू नाही शकत, एवढी गर्दी आहे. ह्या ब्रिजला आम्ही लहानपणापासून त्या लोखंडी ह्याच्यावरून चालत गेलो आहे आणि उतरलो आहे. आम्हाला घरचे घेऊन जायचे आई वडील, तेव्हा त्याच्यावरून त्या लोखंडावरून चालत न्यायचो. आणि आम्हाला एवढंच आहे लहानपणापासून माहिती आहे की हा ब्रिटिशांनी बांधला आहे. आम्ही जोपर्यंत जिकडनं जन्माला आलो तेव्हापासून आम्ही तेच बघतो आणि हे ब्रिटिशांनी बांधलं आहे. पण आज कानावरती बातमी येते की हे ब्रिज तुटणार आहे, तेव्हा काय भावना असतात? नाही, आता त्याला एवढी वर्ष झाली आहेत, गव्हर्नमेंटकडे रेकॉर्डसुद्धा असेल किंवा त्यांना नोटीससुद्धा येत असेल की हा पाडा किंवा काही करा. एवढ्या वर्षानंतर त्याचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण इकडच्या लोकांना सोडून नाही, लोकांना धरून लोकांचा पण विचार झाला पाहिजे त्याच्यामध्ये. जे काही बैठक होते, जे काही बोलणं होतं आहे सरकारसोबत, त्यातून काय वाटतं त्यांचे आश्वासनं खरे ते करतील? काल मी हजर होतो बैठकमध्ये, तर माननीय आमदार कालिदास कोळंबकरनी बी आश्वासन दिलं आहे आणि न्यूजमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी आश्वासन दिलं आहे. आम्हाला टेन्शन एकच आहे, किती वर्षात बनवून देणार. आता हे बोलत आहेत रिडेव्हलपमेंट करणार, लई चांगली वस्तू आहे, वी आर हॅपी, आम्ही खुश आहोत, आमचा टेन्शन गेला. पण आता दुसरं टेन्शन काय आहे की हे लोक बोलले पहिला ब्रिज बनवणार नंतर आमचा पुनर्वसन करणार. म्हणजे ब्रिज बनायला मिनिमम 1.5 वर्ष लागणार आहे. त्यानंतर आमचा पुनर्वसनचा काम स्टार्ट करणार. म्हणजे समजा आजची तारीखपासून 5 ते 6 वर्षाचा प्रोग्राम, तर 6 वर्ष लोक इकडे थांबणार का, हे मोठा प्रश्न आहे. अच्छा, तेपर्यंत आता ही सरकार आहे, ही सरकार चांगली आहे, काम करणारी सरकार आहे. बट फ्युचर भविष्यामध्ये कोणाची सरकार असेल कोणालाच माहिती नाही. तर आम्हाला ती थोडीशी भीती आहे की 5-6 वर्ष लागले तर त्याच्या पुढे लोक थांबणार का ते. कारण ऑलरेडी 4 वर्ष झाले आम्ही कंटाळलो आहोत.
MMRDA मीटिंग हे ते आम्ही ॲक्च्युली कंटाळलो आहोत. आता कसं आम्हाला फास्ट निर्णय पाहिजे किंवा एक चॉईस ठेवायला पाहिजे. ज्याला रोकडे पाहिजे त्याला तुम्ही मार्केट व्हॅल्यूचे रोकडे द्या, मोबदला द्या आणि त्याला जाऊ द्या. आणि ज्याला पेशन्स आहे थांबायची 6 वर्ष त्याला थांबू द्या. ज्याला पैसे घेऊन मोकळा करायचा तर त्याला मार्केट व्हॅल्यूचे पैसे द्या. कोणाबरोबर अन्याय व्हायला नको. काय सांगशील, शाळेतला कोणता प्रसंग आठवतो? लहानपणी शाळेत जायचो आम्ही या ब्रिजवरून. ते लहानपणीची आठवणी आमच्या भरपूर काही. या ब्रिजवरचे भरपूर काही किस्से आहेत की पाणी भरल्याने पूर्ण ब्रिज जाम होऊन जायचा. सगळ्या गोष्टी या ब्रिजवरून होत्या, लहानपणापासून आम्ही बघितलं. तर या डेव्हलपमुळे या ब्रिजचं तोडणं चालू आहे, पण ते सध्या थांबलं पाहिजे. कारण हे सगळं डेव्हलप झाल्याशिवाय तुम्ही ब्रिजचं करू नका. कारण आमच्या आठवणी हे डेव्हलप करा. ब्रिज काय आपला हे डेव्हलप व्हायच्या आधी सगळं जाम होऊन जाणार, सगळं ट्रॅफिक आमचं येणं जाणं सगळ्यांचं हे होऊन जाणार, म्हणजे अडथळा होऊन जाणार. त्यामुळे आम्ही सांगतो की हे सगळं डेव्हलप होऊ द्या. पहिलं आमची जुनी वस्ती आहे, राहणारी माणसं आहेत, सगळं डेव्हलप झालं पाहिजे. रहिवासी आहे तिथेच राहू दे. कारण एवढं खूप 150 वर्षापासून लोकांची दुकानं आहे तिकडे, मग त्यांची पोटपाणी आहे ना इकडे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला डेव्हलप करा, पण तुम्ही इकडून आम्हाला हलवू नका. कारण मराठी माणसाला मुंबईतून हलवूनच टाकतात. आमची पिढी आहे आणि हे काही चुकीचंच होतं आहे ना सगळं. हे नाही व्हायला पाहिजे. हां, करा तुम्ही, तसं नाही, पण त्यांचे पण सुखसोयी आमच्या पण काहीतरी करायला पाहिजे ना. आम्ही कुठे जाणार अशा टायमाला? आम्ही कुठे जाणार? काहीच या लोकांनी आमच्यासाठी मार्ग ठेवलाच नाही ना. हां, काय करायचं मग? याने तोही विचार करायला पाहिजे ना. बरं, हे सगळं आहे. लोक का आता इथे 40,000 रुपये भाडं देऊन का राहतात? कारण लोक लांबून येऊ शकत नाही. हॉस्पिटल जवळ आहे, स्टेशन जवळ आहे, सगळा बाजार जवळ आहे, शाळा जवळ आहेत. त्या पाय आमचे गेले. आम्ही तर एवढा ते बोलतात अर्धा तोडणार कसं क्रॉस करून कुठून जाणार आम्ही? बोलतो तुम्हाला दादरला जायचं असेल तर तुम्ही इंदामाताबाद तिकडून जायचं, लालबागला जायचं असेल तर तुम्ही तिकडून इथून जायचं. म्हणजे इथला रस्ता बंद असा नाही. हे नाहीच झालं पाहिजे. पण ते बोलतात तुम्ही किती पण हे झालं तर हे आम्ही सरकार आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे की तोडायचं म्हणून. मुंबईमधून मराठी माणसांना पळवायची कामं चालू आहेत, बाकी काय नाही. इकडे गरीब आहेत त्यांना लांब जाऊ द्या आणि पैसेवाल्यांना इथे राहू द्या, ही कामं चालू आहेत, बाकी काय नाही चालू आहे. आणि गव्हर्नमेंट तेच करत आली आहे, मराठी माणसाला इथून पळवत चालले. लालबाग परळमध्ये मराठी माणूस राहिलाच नाही आहे जास्त. सगळे आता राहिलेत ते सगळे पैसेवाले राहिलेत, हेच कामं करायचे आहेत त्यांना, बाकी काय नाही. हे ब्रिज हे फक्त निमित्त आहे. आणि कित्येक वर्ष आमचा पण लढा चालू आहे डेव्हलपमेंटसाठी, तोही मार्गी लागत नाही. तर जर तुम्हाला जो ब्रिज पण करायचा असेल तर हे पण डेव्हलप करा आणि त्या लोकांना पण इथे स्थलांतरित करा आणि त्या लोकांना पण इथेच ठेवा, अशी आमची मागणी आहे. मी काय म्हणतो, आता इथे जे रहिवासी राहतात, आता तुमच्या घरात आजारी असतात किंवा काय असतात माणसं, आता इथे केम हॉस्पिटल, वाडे हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल सगळं जवळ आहे. हां, जर उद्या अचानक काही झालं तर त्यांना कुठून न्यायचं आम्ही? हा मोठा प्रश्न आहे की नाही. तेव्हा विचार नाही केला तुम्ही. हा विचार करतात, तो ब्रिजचा विचार तुम्ही करतात, पण माणसांचा विचार तुम्ही केला का नाही? हां, मुलांची शाळा आहे, मुलांचं ॲडमिशन इथे जवळपास केलेलं आहे. जे मुलांची शाळा जवळ आहे त्यांनी कुठून जायचं? ते कुठून जाणार? तो पण विचार करायला पाहिजे ना. तो विचार केला नाही तुम्ही डायरेक्ट येतात घरं खाली करायची आहे. हां, मराठी माणसं इथे आम्ही अशीच हे होणार. स्थलांतर करायचा यांचा विचार आहे तर तो आम्ही तडीच द्यायला देणार नाही. आम्हाला इथेच पुनर्वसन पाहिजे. आणि हे आमच्या बिल्डिंग चाळी बघा किती कंडम झालेल्या आहेत, त्यासुद्धा गव्हर्मेंट हे नाही करत आहे. तर त्याचं त्यांनी करायला पाहिजे ना. आमचं सगळं बघायला पाहिजे. आज 100 वर्ष झाली आमच्या चाळींना, त्याचं पण पुनर्वसन करत नाही आहे. आता माझी फडणवीस सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्या लोकांचं जे पुनर्वसन करणार आहेत त्याच्याबरोबर आमच्या टाटा मिलच्या चाळींचं पण पुनर्वसन व्हायला पाहिजे. आणि सर्व व्यवस्थित करून दिलं तर आम्ही हा ब्रिज तोडायला देणार नाही, तर अन्यथा आमचं नेहमी आंदोलन इथे चालूच राहणार. हो, बघा, आपण जो आपला प्रवास सुरू केला या व्हिडिओला बनवण्याआधी, तो अगदी आपण ब्रिजपासून चालू केला. सायनपासून ते इथपर्यंत जे ब्रिजेस आहेत मुंबईच्या, लोकांचे हाल, ट्रॅफिकपासून तर अगदी वस्तीपर्यंत आपण पोचलेलो आहोत. वस्तीतल्या लोकांचे म्हणणं पण आपण ऐकून घेतलं. नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन दीपेश नागतेसोबत अमोल तेली, मुंबई.